हॅलो फ्रेंड्स, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी निहाल कोरे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. खूप खूप स्वागत आहे. आय होप तुमचा स्टडी खूप चांगल्या पद्धतीने सुरू असेल. सिलेबस डिकोडिंगची सिरीज तुम्ही सर्वांनी बघितली असेल. बघितले नसेल तर ते जरूर बघून घ्या. आपण GS3 लवकरच स्टार्ट करणार आहोत. GS2 पर्यंतचा पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे. आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक न्यूजमध्ये आहे, ॲग्रिकल्चर रिलेटेड. GS3ला आणि GS2ला तुम्ही याला रिलेट करू शकता. त्याचबरोबर पॉलिसीज आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रिलिमला तर हा महत्त्वाचा आहे टॉपिक. तर त्याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. कृषी अहवाल जो आहे तो खूप महत्त्वाचा 2026चा, आणि त्याच्याबद्दल एक मोठ्या बदलाचे संकेत देण्यात आलेले आहेत आणि कशा पद्धतीने आपण ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये रिव्हॉल्युशन आणत आहोत आणि त्या अनुषंगाने या टॉपिकची आपण चर्चा करत आहोत. पारंपरिक दृष्टिकोनातून आपण एक डायव्हर्सिफिकेशनकडे आपण चाललेलो आहोत आणि त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. सो दिस इज अबाउट मी निहाल कोरे, 2022च्या बॅचचा UPSC टॉपर आहे. मी मराठी माध्यमातून परीक्षा दिली होती. यू कॅन नो अबाउट मी हिअर. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम माइंडसेट ट्रेनर म्हणून मी काम करत आहे सध्या. माझं पॅशन आहे. एक मिनिट, चेंज करतो. येस, ओके. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम माइंडसेट ट्रेनर म्हणून काम करतो, कोच म्हणून, लाईफ कोच. NLP बद्दल तुम्ही ऐकलं असेल, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. त्याचा कोच म्हणून मी काम करतोय, त्याचा प्रॅक्टिशनर आहे. माइंडसेट ट्रेनर म्हणून मी काम करतो आणि महत्त्वाचं मेमरी ट्रेनर म्हणून काम करतो. गेल्या 10 वर्षापासून या फील्डमध्ये मी काम करत आहे लाईफ कोचिंग संदर्भात. तर ठीक आहे, याचे अनेक सेमिनार आणि वर्कशॉप मी घेतलेले आहेत. सुरू करूयात आपल्या सेशनला. काय याच्यामध्ये आहे बघा, संदर्भ आणि पार्श्वभूमी समजून घेऊया. कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. ठीक आहे, बळीराजाला सक्षम करायचं आहे आणि त्याच्या अनुषंगानं आपल्याला काही निर्णय घ्यावे लागत आहेत आणि त्याचा एक अहवाल नुकताच आलेला आहे आणि त्याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. न्यूजमध्ये आहे टॉपिक आणि म्हणून गरजेचं आहे. GS3 साठी आपल्याला हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. काय बदल होतात, पारंपरिक दृष्टिकोन आणि नवा दृष्टिकोन काय आहे याच्यामध्ये बघा. पारंपरिक दृष्टिकोन काय आहे शेती संदर्भातला आपण समजून घेऊयात. तर पारंपरिक दृष्टिकोनातून आपलं काय पर्पज होता की अन्न सुरक्षा, फक्त फूड सिक्युरिटी, म्हणजे आपल्याला खायला अन्न पाहिजे. ठीक आहे, त्याच्यासाठी म्हणून आपण शेतीकडे बघत होतो. याच्यामध्ये काय पारंपरिक पद्धती म्हणजे काय, आपण गहू, तांदूळ आणि अशा पीक पद्धतींकडे लक्ष देत होतो. आता काय करायचं आपल्याला, नवा दृष्टिकोन, आपल्याला थोडंसं इथं डायनामिक अप्रोच अवलंबायचा आहे. तो 2026 साली तो नवा दृष्टिकोन काय आहे बघा. उद्दिष्ट काय, उत्पन्न सुरक्षित आपल्याला घ्यायचं, इन्कम सिक्युरिटी अचीव करायची याच्यातून. म्हणजे बघा, म्हणजे डायनामिक अप्रोच हा आहे आपला. वी आर ट्रॅव्हलिंग टू फूड सिक्युरिटी टू इन्कम सिक्युरिटी. अन्न सुरक्षेकडून आपण उत्पन्न सुरक्षेकडे जात आहोत. पद्धती याच्यामध्ये काय, हाय व्हॅल्यूड क्रॉप्स मध्ये आपल्याला घ्यायचे, म्हणजे उच्च उत्पन्नाच्या पिकांवर आपल्याला भर द्यायचा. अन्न सुरक्षा तर अचीव करायचीच आहे, बट त्याचबरोबर आपल्याला जे काय इन्कम सिक्युरिटीकडे आपल्याला घ्यायचा आहे. 2026चा हा जो अहवाल आहे तो कृषी क्षेत्रातील एका मोठ्या बदलाचं प्रतीक मानला जातो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा महत्व आहे. आता याच्यातील काय प्रमुख धोरण आहे, त्या अहवालात प्रमुख धोरण काय आहे ते आपण समजून घेऊयात थोडंसं. याच्यामध्ये बघा, आता आपण ज्यावेळी हाय व्हॅल्यूड क्रॉप्स ज्यावेळी म्हणतो, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला फळबागांकडे आपण लक्ष देतो, म्हणजे फलोत्पादन, ज्याला आपण हॉर्टिकल्चर म्हणतो, हा नवा केंद्रबिंदू मानला जाईल. याच्यामध्ये काय करायचं, भारताच्या एकूण कृषी उत्पादनात बघा, ग्रॉस व्हॅल्यू आउटपुट जे आहे, फलोत्पादनाचा वाटा आता 37% पर्यंत पोहोचला आहे. म्हणजे किती मोठा वाटा आहे बघा याच्यामध्ये. तर 37% जे आहे ते फलोत्पादनाचा वाटा आहे याच्यामध्ये. प्रमुख, आता याच्यामध्ये काय आहे, कांदा हे प्रमुख पीक मानलं जातं. याच्यामध्ये दुसरा कांद्याचं प्रमुख पीक आहे. कांदा जे आहे ते प्रथम क्रमांकावर येतं आणि दुसऱ्या नंतर काय येतं की याच्यामध्ये फळे, पालेभाज्या, त्याचबरोबर बटाटा, हे ह्याच्यामध्ये पिकं समावेश होतात. त्याच्यानंतर 3 ते 4 पट जे आहे ते पारंपरिक पिकाच्या तुलनेत फलोत्पादनातून प्रति एकर अधिक उत्पन्न येते. किती मोठा हे आहे बघा याच्यामध्ये परिणाम आहे की 3 ते 4 पट ह्याच्यामध्ये उत्पन्न येतं, प्रति एकर उत्पन्न येतं. म्हणजे किती याच्यामध्ये जे काय, म्हणजे आर्थिक सक्षमीकरणासाठी ज्यावेळी आपण शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाचं चर्चा करू त्यावेळी ह्याचा किती प्रामुख्याने विचार होणं गरजेचं आहे. ठीक आहे, पारंपरिक पिकांहून इथे 3 ते 4 पट आपल्याला अधिक उत्पन्न मिळतं. आता गावाकडून जागतिक बाजारपेठापर्यंत आपल्याला ट्रान्सफर व्हायचं आहे. म्हणजे काय, गाव टू ग्लोबल असं याच्यामध्ये टर्मिनॉलॉजी वापरलेलं आहे. मग गाव टू ग्लोबल असं ज्यावेळी आपण विचार करतो
त्यावेळी याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने कशाचा विचार करता येऊ शकतो बघा. आपलं कोको आणि काजू, चॉकलेट आणि कन्फेक्शनरी उद्योगासाठी जागतिक स्तरावर कच्चा माल म्हणून पुरवठा आपण करू शकतो. ठीक आहे, काजूचं म्हणजे कच्चा माल म्हणून मार्केट खूप मोठं आहे, म्हणजे ड्रायफ्रूट मार्केट. त्याचबरोबर कोको जे आहे ते कन्फेक्शनरी उद्योगासाठी हे खूप महत्वाचं आहे. मग इथं आपण ग्लोबल ह्याच्यामध्ये हे करू शकतो. नारळ जगात दुसरा क्रमांक आहे. देशातील 3 कोटींची उपजीविका याच्यावर अवलंबून आहे. देशातील तब्बल 3 कोटी लोकांची उपजीविका नारळ याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे किती मोठं ह्याच्यातून आपण मार्केट आणि हे क्रिएट करू शकतोय. आर्थिक सक्षमता किती मोठ्या प्रमाणावर आपण ह्याच्यातून प्राप्त करू शकतो ते बघून घ्या. ठीक आहे, मसाले आणि अगरवूड. ईशान्य भारतातील अगरवूडला जागतिक स्तरावर प्रचंड मोठी मागणी आहे, ते आपण हे करू शकतो. मसाल्याचं आपण बघतो की साऊथ मधलं मोठं मार्केट साऊथ मधून आपण घेऊ शकतो आणि इतरत्र भागातून. ठीक आहे, मग वेलची वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यातून आपल्याला खूप, म्हणजे काय, गाव टू ग्लोबल आपण ज्यावेळी ट्रान्सफर करतोय त्यावेळी ह्या गोष्टींचा खूप मोठा रोल असणार आहे. एक मिनिट. येस, तर गाव टू ग्लोबल आपण ज्यावेळी जात असतो त्यावेळी हे प्रमुख पिकं. आता मीन्सला तुम्ही हे लिहू शकता, खूप फॉर्डर पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये. लक्षात येते का, ज्यावेळी ऍग्रिकल्चर रिफॉर्म, शेतकरी सक्षमीकरण, ठीक आहे, फार्मर्स कॅपॅबिलिटी इम्प्रोव्हायझेशन, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी येतील त्यावेळी अशा मुद्द्यांचा तुम्ही उल्लेख करायला विसरू नका. प्रादेशिक आधारित पीक निवड करायचं. येतात तर रिजनल पिकं आपल्याला बघायचे आहेत. म्हणजे बघा, आता याच्यामध्ये किनारपट्टी भागामध्ये काय येणार प्रामुख्याने. आता ज्यावेळी किनारपट्टी बघा, आता आपले कोकण किनारपट्टीचा विचारात घेऊया आपण, तर तिथे काय असेल प्रामुख्याने नारळ, काजू, कोको. किनारपट्टीचं हवामान जे आहे ते याला पूरक असतं. आता मागच्या स्लाइडला बघितलं आपण कोको, नारळ ह्या सगळ्या गोष्टी. तर मग तिथं काय करून, तिथं फोकस करून काय करून आपण तिथं त्या पद्धतीची शेती विकसित करायला आपण भर देणार आहोत. ठीक आहे, त्या पद्धतीची शेती विकसित करणं गरजेचं ठरेल. ठीक आहे, दुसरं ईशान्य भारतामध्ये काय, आता आपण बघितलं अगरवूड आणि मसाल्याची पिके फेमस आहेत. तिथं जागतिक मागणीवर आपण लक्ष केंद्रित करायचं आणि इथला पीक जो आहे ते विकसित करण्यात आपण भर द्यायचा. हिमालयन पट्ट्यामध्ये आपण काय, वॉलनट, अक्रोड ज्याला आपण म्हणतो, बदाम, पाईन नट्स जे आहेत, चिलगोजा, थंड हवामानातील उच्च मूल्य पिके आहेत. आणि याच्यामध्ये केसरचा पण आपण समावेश करू शकतो. केसरच्या मैदानाला काय म्हणतात, ठीक आहे, एनसीईआरटी मध्ये मेन्शन आहे. प्रिलिम फॅक्ट त्या लक्षात ठेवा. करेवा, तर ते जे असणारं केसरचं मैदान आहे त्याला आपण करेवा म्हणतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीच्या पिकांवर आपण भर देऊ शकतो. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात काय आहेत प्रमुख सरकारी योजना. आता ह्याच्यासाठी काय इकोसिस्टम आपण डेव्हलप केलेले आहे ते आपण बघूयात. फलोत्पादन एकात्मिक विकास कार्यक्रम जो आहे तो व्हॅल्यू चेन आहे. याच्यामध्ये काढणी पश्चात म्हणजे पोस्ट हार्वेस्ट व्यवस्थापनावर भर आहे. म्हणजे आता फलोत्पादन हा जो कार्यक्रम आहे ना, काढणीनंतर व्यवस्थापन कशा पद्धतीचं असलं पाहिजे आणि त्या विकासासाठी हा कार्यक्रम आहे. त्याचबरोबर PM धनधान्य कृषी योजना, कमी उत्पन्न असणाऱ्या 100 जिल्ह्यांमध्ये उत्पादकता आणि विविधता वाढायचं हे टार्गेट आहे. आता इथं प्रिलिमला आलं PM धनधान्य कृषी योजना, तर मग इथे काय प्रिलिम फॅक्ट की 1000 जिल्ह्यामध्ये असं याच्यामध्ये किंवा 10 जिल्ह्यामध्ये तर त्याने 100 जिल्ह्यामध्ये हे फॅक्ट लक्षात ठेवा. आणि या योजनेचे आणखी डिटेल्स तुम्ही थोडेसे बघून घ्या. ठीक आहे, आत्मनिर्भरता मिशन, कडधान्य आणि तेलबिया. या आत्मनिर्भरता मिशन मध्ये इथं आपल्याला आत्मनिर्भरता अचीव करायची आहे. ठीक आहे, तर आयात कमी करण्यासाठी विशेष आपल्याला याच्यावर प्रोत्साहन द्यायचं आहे. ठीक आहे, VB ग्राम जी योजना, ग्रामीण पायाभूत सुविधांसाठी 1.51 लाख कोटी रुपयांचा महाकाय तरतूद करण्यात आलेले. ह्या 4 ह्या ज्या योजना आहेत त्या तुम्ही खूप महत्वाच्या आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, अंमलबजावणीतील प्रमुख आव्हाने काय आहेत बघा. आता हे सगळं अंमलबजावणी करायचं आपल्याला प्रमुख आव्हानांवर चर्चा करायला लागेल आणि त्याच्या आधारावर पुढचा आपल्याला रस्ता क्लिअर होईल. दीर्घ प्रतीक्षा काय. आता याच्यामध्ये अक्रोड असेल, चंदन, अगरवूड ही पिकं उत्पन्न देण्यासाठी 5 ते 15 वर्ष घेतात. मग आता विकसित करायचं, आता आपण एखाद्याने ठरवलं की या पद्धतीने आपल्याला आता मला हे करायचं आहे, तर मग काय होईल की आता ही पिके जी आहेत ती साधारण 5 ते 15 वर्ष उत्पन्न घेण्यासाठी घेतात. मग हा एक चॅलेंज आहे, म्हणजे लॉंग वेटिंग पिरियड आहे याच्यामध्ये. हे एक आव्हान आहे. हवामान बदल सगळ्याच कृषीवर, म्हणजे मी मागचं एक लेक्चर घेतलेलं आहे क्लायमेट चेंजवर. ड्युएल क्रायसिसमध्ये कसा शेतकरी आपला आता अडकत चाललेला आहे, किंवा भारतीय शेती जी आहे ते ड्युएल क्रायसिसमध्ये कशा पद्धतीने अडकत चालली. मग आता हे हवामान बदलाचं आव्हान आहे. हिमालयातील पट्ट्यातील बर्फवृष्टी असेल, तिथं बदाम आणि अक्रोड या पिकांवर परिणाम होणार आहे. आता फक्त हिमालयातच परिणाम होतोय की हवामान बदलाचा, तर नाही, बिलकुल नाही. सगळ्या देशातल्या सर्वच भागामध्ये आता बऱ्याचदा बघा, काही पश्चिम महाराष्ट्रामध्ये द्राक्ष शेती आहे, तर तिथं काय झालेलं आहे, तर द्राक्ष शेती बरेच शेतकरी आता द्राक्ष काढून टाकत आहेत.
तर का, तर तिथं हवामान बदलाचा परिणाम होत आहे. अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला परिणाम दिसून येतोय की आता ज्यावेळी पीक काढणीच्या वेळी बऱ्याच ठिकाणी आता गव्हावर खूप मोठा हीट स्ट्राईक झाला. त्याच्यामुळे ते गव्हाचे दाणे जे आहेत ते फुटलेले आहेत बऱ्याच ठिकाणी किंवा आकुंचन पावलेले, कारण का तिथं थोडंसं थंडी अशा पिरियडमध्ये पाहिजे, पण तिथं खूप मोठा हीट स्ट्राईक झाल्यामुळे जे आहे ते गव्हाचं नुकसान झालेलं आहे. तर अशा पद्धतीने जे आहे ते हवामान बदलाचं एक मोठं चॅलेंज आहे. पेरिशॅबिलिटी, नाशवंतता आहे, फळभाज्या आणि पालेभाज्या, ठीक आहे, तर लवकर खराब होतात आणि तिथं म्हणजे कोल्ड चेन जे आहे ना, पायाभूत सुविधांची मोठी गरज आहे, ती आपण निर्माण, आणि ती नाही आहे. आता तिथून ट्रॅव्हलिंग म्हणजे बऱ्याचदा असं होतं की ग्रामीण भागातून पिकं शहरापर्यंत नेईपर्यंत त्यांचा लाईफ स्पॅन बऱ्याचदा खराब होताना दिसून येते. मग अशा ठिकाणी काय पाहिजे, इथे कोल्ड चेनची गरज आहे, ठीक आहे, कोल्ड स्टोरेज अँड ऑल ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला गरज आहे. आता द्राक्षांच्या बाबतीत बघितलं तर द्राक्ष जे आहेत बेदाणा निर्मितीसाठी बऱ्याचदा तिथं नेईपर्यंत ती द्राक्ष थोडीशी त्याच्यातला जो काय वॉटर कंटेंट कमी, मग तो प्रॉपर आपल्याला बेदानाच म्हणतो, द्राक्ष शेडवर न्यायचे असतात. बेदाना ज्यावेळी आपण बेदाना निर्मिती साईट्सवरून आपण ज्यावेळी कोल्ड स्टोरेज, मग आता तिथं आसपास नाही आहे, तिथलं अंतर खूप आहे बघा. म्हणजे बऱ्याच आपण पश्चिम महाराष्ट्रात वगैरे आपण जे बेदाना उत्पादकांचं बघतो, तर कोल्ड स्टोरेज थोड्याशा अंतरावर आहे. ज्या भागामध्ये बेदाना निर्मिती होतो तिथलं वातावरण वेगळं, त्या वातावरण तिथंच ते नाही आहे, म्हणजे खूप ट्रॅव्हलिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग तिथं स्टोरेज आणि ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला यंत्रणा निर्माण करावं लागेल, जेणेकरून ते पेरिशॅबिलिटी. आता हे बेदाण्याच्या बाबतीत जास्त फटका बसणार नाही, पण आपण कांदा ज्यावेळी किंवा आपण इतर फळभाज्या आणि पालेभाज्यांचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी ते पेरिशेबल गुड्स आहेत, त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, तिथं थोडासा टाइम स्पॅन कसा कमी करता येईल आणि त्याच भागामध्ये कसे कोल्ड चेन निर्माण करता येईल त्याच्याबद्दल आपल्याला विचार करावा लागेल. जमिनीचे तुकडीकरण, आता बघा जमीन कशी होती, आपण सुरुवातीला बघतो की पिढ्यानपिढ्या जमिनीचा जो आकार आहे तो पुढच्या पिढ्यांपर्यंत काय होत, कमी होत चाललेला आहे. मग आता इथं मोठी पिकं घेणं शक्य होत नाही किंवा एक्सपोर्ट निर्यातक्षम उत्पादन घेणं इथं अवघड होत चाललेलं आहे. हे काय, मग याच्यावर पर्याय काय, गटशेती, सहकारी शेती, म्हणजे अनेक शेतकरी एकत्र येतील आणि त्यांचं जे काय लँड आहे ते एकत्र, म्हणजे आता समजा 10 शेतकरी आहेत आणि 1-1 एकराचं त्यांचं क्षेत्र आहे, ठीक आहे, तर अशा पद्धतीने 10 एकत्र येतील, 10 जण, आणि 10 जण एकत्र येऊन काय करतील, त्यांचा जो मोठा लँडस्केप आहे किंवा मोठी जमीन जी आहे तिथे एकत्रित येऊन तिथे आपल्याला हे करतील आणि अशा पद्धतीने सहकारी शेतीतून काय करता येईल, आपल्याला प्रोडक्टिव्हिटी वाढवता येईल. हा एक उपाययोजना. हा पॉईंट लक्षात ठेवा, याच्यामध्ये नाहीये, बरेच पॉईंट्स जे असतात माझ्या लेक्चरमध्ये मी ते इथं मेन्शन केले नसतात, पण एक्सप्लेन करत असतो, ते नोट डाऊन करून घेत चला. पोषण सुरक्षा, शाश्वत शेती आणि सर्वांगीण विकास. न्यूट्रिशनल सिक्युरिटी हे आपल्याला खूप महत्वाचं आहे. पीक विविधीकरण केवळ आर्थिक नाही आहे. आता आपण काय म्हटलं, आर्थिक सक्षमीकरण, फक्त तेच साध्य करायचे का नाही, तर आपल्याला पोषण करायचं आहे आपल्या लोकांचं. तर पोषण सुरक्षेसाठी हे खूप महत्वाचे आहे. भारताची छुपी भूक जी आहे, तर म्हणजे डेफिशियन्सी आहे, मायक्रोन्यूट्रिएंट डेफिशियन्सी, ती दूर करायला याच्यातून ह्या क्रॉप डायव्हर्सिफिकेशन त्याच्यातून मदत होणार आहे. पुढे काय, शाश्वत शेती, सस्टेनेबिलिटी, तांदळासारख्या जास्त पाणी घेणाऱ्या पिकांकडून भरडधान्य किंवा फळबागांकडे वळल्यामुळे भूजल पातळी टिकवून ठेवण्यास आपल्याला मदत होईल. आता बऱ्याचदा काय होतं की आपण वॉटर, म्हणजे मागच्या लेक्चरला पण एका ॲग्रिकल्चरली सांगितलं, बरेच शेतकरी आता ऊस पट्ट्यामध्ये ऊसच घेतात, पण तिथं त्यांनी थोडंसं क्रॉप डायव्हर्सिफिकेशन आणलं तर वॉटर लेवल जे आहे ते मेंटेन करायला किंवा जल आधारित शेती आहे, पाण्याचा जो काय बऱ्याचदा आपल्याला तिथं अपव्यय होतो तो आपल्याला थांबवण्यास मदत होईल. आणि शिवाय जमिनीचा पोत सुधारेल. बरेच आपण मी सांगितलं की ऊस घेत असतात शेतकरी, ते कंटिन्यूस ऊसच घेतात, क्रॉप डायव्हर्सिफिकेशन करत नाही, पण त्यामुळे जमिनीचा पोत सुधारेल, वॉटर लेवल मेंटेन करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी होतील. आणि महत्वाचं काय होईल की हे जे काय शाश्वत शेतीचा आपल्याला तिथं अवलंब करता येईल. ठीक आहे. 5F विजन काय, फार्म, शेती, फायबर, याच्यामध्ये फायबरवर भर द्यायचा. त्याच्यानंतर फॅक्टरी, तिथं आपल्याला कच्चा माल पोहोचवायचा. फॅशन, तिथं मूल्यवर्धन करायचं. आणि त्याच्यानंतर फॉरेन, म्हणजे निर्यात करायचा. ठीक आहे. तर ह्या 5F म्हणजे आता इथं पंतप्रधानांची जी संकल्पना आहे बळकट, विशेष कोको आणि नारळ यांच्यासारख्या उद्योगांसाठी खूप आहे. ठीक आहे. तर हे 5Fचं मॉडेल लक्षात ठेवा. म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये आपल्याला 5F काय आहे, म्हणजे हे पॉईंट्स नोट डाऊन करून घ्या, तुम्हाला मिन्सला यायचे आहेत. निष्कर्ष काय काढता येईल, हा अहवाल 2026चा जो आहे तो भारताला विकसित भारत 2047चा आपलं जे ड्रीम आहे, विकसित भारताचा मार्ग लक्षात ठेवा, कृषीला वगळून कधीच जाणार नाहीये. ज्यावेळी जेवढे तुम्ही ॲग्रिकल्चर रिफॉर्म्स आणून आपल्याला कृषी बळकटीकरण किंवा शेतकरी सक्षमीकरण करता येईल, बळीराजाचं सक्षमीकरण करता येईल, तितका आपला विकसित भारत 2047चा जो काय व्हिजन आहे तो आपल्याला जवळ नजदीक येताना दिसून येईल.
ठीक आहे, एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. जर शेतकरी पारंपरिक पिकांच्या जोखडातून बाहेर पडून जागतिक बाजारपेठांच्या गरजानुसार पिकं घेऊ लागला तर कृषी क्षेत्रातील ग्रामीण गरिबी कायमची दूर करणे शक्य होईल. हे कन्क्लुजनला लक्षात ठेवा. शेतकरी सक्षमीकरण म्हणजे काय? शेतकरी काय करतो की आपल्या फक्त खाण्यासाठी पिकवत आलेला आहे, ठीक आहे, पण त्याच्या पलीकडे जर शेतकऱ्याने जर डायव्हर्स अप्रोच वापरला किंवा डायनॅमिक अप्रोच घेतला की नाही आता मला जागतिक बाजारपेठेचा विचार करून मला पीक घ्यायचं आहे, त्या पद्धतीने मग ह्यानं काय होईल की आर्थिक सक्षमीकरण तर होईलच, दुसरी गोष्ट काय होईल की देशाच्या बळकटीकरणाला सुद्धा मदत होईल आणि गरिबीचे काय जोखड आहे तो पिढ्यानपिढ्या जो शेतकरी त्याच्यात अडकलेला आहे त्याच्यातून मुक्त होण्यास त्याला मदत होणार आहे. लक्षात येते का? ठीक आहे. आय होप लेक्चर तुम्हाला नक्की आवडला असेल. अशाच सिरीजसाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण अशीच सिरीज घेऊन येणार आहोत जेणेकरून आपला तो मीन्सचं काय आहे की जर्नी आहे बघा. मीन्स एका दिवसात तयार नाही होणार. अशा वेगवेगळ्या टॉपिक्समधून तुम्हाला एक तुमचं नॉलेज बेस वाढवावं लागेल, कंटेंट वाढवावं लागेल. आता हा GS3 साठी खूप महत्त्वाचा होता. ॲग्रिकल्चर, त्याचबरोबर ॲग्रिकल्चर क्रायसिस ह्याला कनेक्ट करू शकता, त्याचबरोबर क्लायमेट चेंज, ठीक आहे. इकॉनॉमीसाठी सुद्धा हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. म्हणजे ॲग्रिकल्चरल आपण GDP कशा पद्धतीने वाढवू शकतो, ठीक आहे, ॲग्रिकल्चर कॉन्ट्रीब्युशन कशा पद्धतीने इकॉनॉमीमध्ये वाढवू शकतो. तर हा असा सगळा पार्ट ह्याच्यामध्ये होता. अशा पद्धतीने आपण मीन्सची तयारी सुरू करणार आहोत. मीन्सचा प्रॉपर जे आहे ते पहिल्यांदा मी 1 तारखेपासून IR ची सिरीज नक्की घेऊन येत आहे. त्याच्यानंतर आपण वेगवेगळे डिझास्टर मॅनेजमेंट, अल्टरनेट सिक्युरिटी, जे कोर मीन्सचे टॉपिक आहेत ते आपण पुढच्या 2-3 महिन्यामध्ये प्रॉपर करणार आहोत. आणि देन मग तुमच्या डिमांडनुसार आपण नक्की करूयात. काही जर तुम्हाला टॉपिक हवे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्ही मला मेल करू शकता. मी तुम्हाला मेल ID तुमचा माझा मेल ID प्रोव्हाइड केलेला आहे. परत एकदा करतो तुम्हाला मेल ID प्रोव्हाइड, lifecoach0118@gmail.com आणि हा माझा नंबर आहे. जर तुम्ही काही मीन्सचा आन्सर वगैरे लिहित असाल तुमच्या आहे ना, मी काही क्वेश्चन प्रोव्हाइड केलेले आहेत, तुमच्या पद्धतीने जरी तुम्ही काही आन्सर्स लिहित असाल तर ते मला या मोबाईल नंबरवर PDF फॉर्मॅटमध्ये नक्की व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला मॉडेल आन्सर प्रोव्हाइड करेन आणि तुमचा आन्सर सुद्धा एव्हॅल्युएट करून देईल. तुर्तास इथंच थांबूयात. अशाच सिरीजसाठी इग्नाइट अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. अभ्यास करत राहा.